काही दिवसापूर्वी एक चित्रपट आला होता आणि तो चित्रपट मोठ्या प्रमाणात चालला होता। तो चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा। नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या जोडीनं कशा पद्धतीने धमाल उडून दिली होती। म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने केलेला नवस आहे तो फेडण्यासाठी ते कशा पद्धतीनं बसनं प्रवास करतात, मग त्या बसच्या प्रवासामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात, कशा पद्धतीनं काही जण येतात उतरतात आणि त्यामध्ये अनेक मनोरंजक किस्से घडतात, हे आपण नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये पाहिलेला आहे आणि त्या चित्रपटानं अनेकांना खळखळून हसवलेला आहे। चित्रपट अगदी चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे। मग त्या चित्रपटाची पुनरावृत्ती करत नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट काढण्यात आला आहे आणि त्यामध्ये सुद्धा सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ आणि स्वप्नील जोशी हे कलाकार असणार आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं पहिला चित्रपट चालला त्याच पद्धतीनं दुसरा चित्रपट चालेल का, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट चालेल का, असा देखील प्रश्न अनेकांना पडू लागला आहे। कारण की पहिल्या चित्रपटामध्ये आणि ह्या चित्रपटामध्ये मोठा फरक सुद्धा असणार आहे। पहिल्या चित्रपटामध्ये आपण काय पाहिलं की त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास एका बसनं होत असतो आणि त्या बसमध्ये कोणी कलाकार येतात आणि ते कलाकार कशा पद्धतीनं मनोरंजक किस्से करून बसमधून उतरून जातात आणि अनेक प्रवासी त्यामध्ये येतात आणि घटना घडत राहतात। पण मात्र या दुसऱ्या चित्रपटामध्ये 2 चित्रपटामध्ये मात्र यांचा असणारा जो प्रवास आहे तो रेल्वेनं असणार आहे। मग रेल्वेमध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात किंवा काय प्रसंग येतात हे आपल्याला 2 चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं पहिल्या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांनी चित्रपट गाजवला होता, चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर त्यांनी पैसे उधळलेले होते, त्या पद्धतीचे किस्से त्या चित्रपटामध्ये घडले होते। मग आता त्या पद्धतीचे किस्से या चित्रपटामध्ये सुद्धा घडतील का? कारण की ट्रेनचा प्रवास आहे आणि ट्रेन कुठेही जास्त वेळ थांबत नाही, मग त्या टीसीला उतरून मनोरंजन करण्यासाठी कुठं जाता येईल का? त्या पद्धतीचं सादरीकरण काहीतरी आपल्याला या 2 चित्रपटामध्ये सुद्धा पाहायला मिळेल का, असा देखील प्रश्न पडतोय। पण मात्र ज्या पद्धतीनं त्याचं टीजर लॉन्च झालंय त्या टीजरमध्ये काय दाखवण्यात आलंय, त्या टीजरवरून तर वाटतंय की ज्या पद्धतीनं पहिला चित्रपट चालला त्या पद्धतीनं दुसरा चित्रपट चालेल का नाही अशी देखील शंका निर्माण होऊ लागली। कारण की पहिल्या चित्रपटामध्ये ज्या उत्साहामध्ये सचिन पिळगावकर यांनी, सुप्रिया पिळगावकर यांनी, अशोक सराफ यांनी भूमिका बजावली, अनेकांना खळखळून हसवलं, मग आता त्याच पद्धतीनं तीच ऊर्जा या 2 चित्रपटामध्ये आहे का? कारण की आता त्यांचं सुद्धा वय झालेलं आहे आणि ते अगदी स्पष्टपणे त्या टीजरवरून लक्षात येताना दिसतंय आणि त्यामध्ये स्वप्नील जोशीची सुद्धा भर पडलेली आहे। मग स्वप्नील जोशीमुळं हा चित्रपट उठेल का, चांगल्या पद्धतीनं चालेल का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।